आपल्या नगराचा विकास झाला का नाही काय सांगाल? आमच्या वार्ड क्रमांक 12 मधील संतोष मामा गुज्जर यांनी बऱ्याच वर्षापासून आमच्या वार्डामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। यावर्षी त्यांचा मुलगा उभा आहे आणि आम्ही त्यांच्याच मुलाला मतदान करू, बहुमताने विजयी करू। कोणकोणती विकास कामं झाली काय सांगणार? रोडचे काम झाले गुजर मामाने केले, नळाचे काम गुजर मामाने केले, मामाने आपल्याला कामी येतात का? लाईनचे काम हर एक कामाला काम येते। यावेळेस काय मतदान कुणाला मतदान असेल आपला? आपले मशाला आप कितने साल से रहते हैं यहाँ पे? मैं ये एरिया में आके मेरे को 18 साल हो गए। 18 साल। 18 साल। पहले कैसे रास्ते थे यहाँ पे, क्या यहाँ विकास? पूरे मट्टी मट्टी था, पूरा चिक्कल मट्टी का, पूरा आने चिक्कल। आने हाँ। जाने के लिए कैसे? आने जाने के लिए रास्ता बरोबर नहीं, कुछ नहीं, इतने इतने पैर फंसते थे, बहुत परेशानी होती थी। और हमको कहीं निकलना बोले तो बहुत परेशानी होती, बारिश पानी में तो बहुत ज्यादा होती थी। और ये सब भैया गुजल भैया ने करे वाला है। रस्ते किए, रोड किए, लाइटों का सोई करे, कनेक्शन के वायरा डाले, केबल के वायरा डाले। और भैया का बहुत हमको मदद है, और भैया की तरफ देख के वोट करना। आने वाले मतदान है उसमें आप किसको निवड़ के देंगे, किसको अपना उम्मीदवार चुनेंगे? अब ये मतदान में अपन देंगे मशाल को। मशाल देना हमारा काम है, और भैया हमारे आधी रात को हमको मदद करते। आपके इधर पानी का भी प्रॉब्लम? और पानी भी उन्हें पानी का टैंकर भेजे भैया ने, पूरे धुपकाले में पूरा पानी का टैंकर आता था, और फोन लगाते आते थे, पानी सबको वाटअप करके जाते थे। हाँ। और ये रोड का भी सब करे, नाली का भी करने का है, वो भी हो जाएगा। आपके घर तक पानी आ गया आपने? हाँ, घर में, हाँ घर में पानी आया, फिर उसकी सुविधा करे, वो भी करके दिए भैया ने। मैं भैया का उपकार हम नहीं छोड़ते, हम बरोबर हक मांगते, कुछ जिताने का है, हक से जिताने का है। यूनियन येणार कोण, आणि गुजल भैया के सिवाय दूसरा कोई आएगा नहीं। आपल्या मंदिराची जे काम चालू आहेत ते कोणी सुरू केलेले आहेत? भैयाला, गुजर भैयाला गुजर भाई काय काय आणून टाकलेलं आहे सध्या गुजर भाई? ते रिट्टी टाकली, ते मटरी टाकलं, गिट्टी आलती भाग। येणाऱ्या निवडणुकीत आपण कुणाला आपला उमेदवार बघणार आहात काही? गुजर भैयाला। हमें तो पहले से पहले हमको रोड की इतनी परेशानी थी कि हमने कैसा दीना निकाले हमारा हमको मालूम। फिर रोड का कुछ विषय ना, रोड तो नगर सेवक ही बनाते, कहीं के भी रोड नगर सेवक बनाते, और इतना है कि नगर सेवक ने मेहनत करे, फंड लेके आया, और नगर सेवक की वजह से रोड बनी हमारी। और यहाँ तक कि रोड के संगात संगात नाली बन गई हमारे इधर की। नाली बनी तो नाली बनने के टाइम में मैंने छोटा सा रैम बनाया हुआ था, तो मेरा रैम भी टूट गया था। हाँ, हमारे गली में 2-4 दिन का रैम टूट गया था, तो नगर सेवक को बोले हमने कि हमारा नुकसान होगा, तो नगर सेवकों ने वो रैम भी बना के दी थी। वो ये रोड का तो छोड़ दो, हमारे घर का रैम तक उन्होंने बनाई। अब तुमको इससे ज्यादा क्या बोला। फिर लाइट का प्रॉब्लम आ रहा था, लाइट जा रही थी, बहुत परेशान थे लाइट से। फिर उन्होंने डिपो का काम करके लिए, डिपो बना के लिए। फिर ये खंभों पे लाइट नहीं थे, उन्होंने लाइट लाए। हमारे को ये नगर से हो गए जैसे कि सलीम तामोली, संतोष मामा, अपना जो भी हमारे 4 नगर सेवक है, उनकी वजह से काम हुआ हमारा। आने वाले इलेक्शन में आपका मतदान आने वाले हैं, उस आप किसको मतदान देंगे? हम तो जो रनिंग नगर सेवक है उनको देंगे, पहले भी हमने उनको दिए थे, उनकी सीट लगाए थे, इस बार भी हम उनको देंगे। 4 को 4 मशाल को डालेंगे। अभी सुना मैंने उनका सिंबल मशाल है, तो हम 4 को 4 मशाल को डालेंगे। मामा आपल्या इकडे जे विकास कामं झालेले आहेत ते कोणी केलेले काय सांगायला? संतोष गुजर मुनींकरांनी सर्व कामं संतोष गुजर यांनी केलेली आहेत। काय काय काम केलेले? रोड आणणं, तिथपर्यंत पुन्हा लाईट वगैरे, मंदिराकरिता त्यांनी 2 गाड्या हे सुद्धा दिलेली आहे काय रेती। यानंतरचा मतदान कोणाला असेल मामा? यानंतरचं मतदान आम्ही याला फक्त यालाच करणार, करा तुमच्या मशालला। जे नगरसेवक होते त्यांनी आपले दिलेले आश्वासन पूर्ण केले की नाही काय वाटतंय आपल्याला, काय सांगा? आमचे मागील जे नगरसेवक
राममामा गुजर यांनी त्यांचे दिलेले आश्वासन, रोड, गल्ल्यामध्ये नाल्या वगैरे व बऱ्याच पहिल्या नगरसेवक खूप विकास केलेला आहे व तरी जे पाहिजे त्या गोष्टी वेळोवेळी मदत करणे हे सहकार्य पूर्णपणे मामाने केलेलं आहे. तरी ह्या वर्षी अर्जुनभाई गुजर इलेक्शन उभा आहेत, तरी आम्ही मशालाच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करू. प्रभागातून युवा नेतृत्व उभा आहे, काय सांगाल या संदर्भात? याच्या आधी राममामा गुजर हे उभा राहिले, त्यांनी पहिल्याच वेळेस अर्जुनभाई गुजर हे आपल्या प्रभागात उभा आहेत, तरी यांनी आपल्या प्रभागाचा खूप विकास केलेला आहे. तरी माझं सर्वांना हेच आव्हान आहे की अर्जुनभाई गुजर यांना प्रचंड मताने विजय करा. कोणकोणती विकास कामे झालेली आहेत दादा, काय सांगाल? आमच्या नगरात भरपूर कामं झालेले आहेत. रोडाचे झाले, मंदिराचे झाले, खूप काही कामं झाले. तर डिप्पीचे झाला. आम्हाला जे अडचणी होतात त्या अडचणी दूर केल्यात आमच्या मामानं. अजून भरपूर कामं झालेत आमचे, अजून करतात ते आल्याच्यानंतर. मुख्य काय अडचणी होत्या, पण कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आपल्याला? आम्हाला खूप अडचण म्हणजे रोडाची होती, रोडाची, लाईटीची, मंदिराची, अजून भरपूर कामं झालेली इथं. आपला उमेदवार असेल, कुणाला आपण निवडून द्याल? आमचं मतदान तर आम्ही मामालाच करू, फक्त मामाला. मामाचा मुलगा उभा आहे, ते युवा आहे, युवा नेतृत्व आहे. आपल्या आकांक्षा काय आहेत त्यांच्याकडून? आमच्या अपेक्षा त्यांना आम्ही सांगू, ते पूर्ण आमच्या अपेक्षा संपूर्ण करून देतात. ते जे आम्हाला पाहिजे ते सगळं करून देतात. ते युवांसाठी काय आपल्या धोरण आहेत त्यांच्याकडून? असं मला विचारायचं होतं. युवांसाठी मुख्यतः आम्ही जिमची मागणी केलेली आहे त्यांच्याकडं. ते म्हणले करू, आपण लवकर करू काम सुरू. दादा, आपण कृषी नगराचे रहिवासी आहात. मागील किती वर्षापासून या नगरात राहतात आपण? मी मागील 20 वर्षापासून या कृषीनगरमध्ये राहतो. या अगोदर मी खूप बिकटीची परिस्थिती काढलेली इथून. तर पाण्याची सोय नव्हती, रस्त्याची सोय नव्हती, नाल्याची सोय नव्हती. आम्ही ते चष्म्याच्या विहिरीतून पाणी आणलेलं आहे सायकलवरती. आता घरोघरी नळ झालेले आहेत, रस्त्याचे काम झालेले आहेत, प्रत्येकाच्या दारातून रस्ता गेलेला आहे. विकास कामं कोणी केलेले आहेत? हे सगळे विकास कामं गुजर मामाने केलेले आहेत. या अगोदर पाण्याची खूप समस्या होती, आता ती मिटलेली आहे. मामाने टाकी बनवलेली आहे पाण्याची. आता पूर्ण गल्लीला 2 दिवस आड करून प्रत्येकाला पाणी येतं. रस्त्यांची काय काय अडचण होती आपल्या इकडं? रस्ते झालेले आहेत, काय सांगाल? रस्त्यांची प्रत्येक ठिकाणी अडचण होती, पूर्ण चिखल होता. आता प्रत्येक गल्लीच रस्ता झालेला आहे. हे सगळे कामं मामाच्या हस्ते झालेले आहेत. आमच्या परिसरात एक शाळा सुद्धा आहे. त्या शाळेत हजारो विद्यार्थी येतात रोज. इथे त्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी रोड नव्हता, मामाने तोही रोड पूर्ण करून दिला. त्या शाळेतले विद्यार्थी पडायचे खाली चिखलात, सर लोकांच्या गाड्या स्लिप व्हायच्या. मामाने तोही रस्ता पूर्ण करून दिला. तोही रस्ता पूर्ण केला मामाने. ती समस्या होती ती पण सोडवली आणि नाल्याचंही काम भरपूर प्रमाणात झालेलं आहे. आता येणाऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण कुणाला आपलं मतदान द्याल? मतदान आपण कुणाला विजयी कराल, काय सांगायचं? आता मामाची निवडणूक निशाणी आम्ही मशाल आहे म्हणून असं आम्हाला कळालेलं आहे. तर आम्ही प्रचंड बहुमताने मामालाच विजय करू. पूर्ण 4ही पॅनल मशालचेच मारू. आम्हाला असं कळालंय की मामाचा मुलगा यावेळेस उभा आहे, म्हणजे युवा नेतृत्व आहे. युवा नेतृत्वाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे, काय सांगा? त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा भरपूर आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ते आमच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करतील. आत्तापर्यंत आम्ही ज्या समस्या घेऊन त्यांच्याकडे गेलेलो आहेत, त्या समस्या त्यांनी आम्हाला अर्ध्या रात्री आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. आता आम्ही अपेक्षा करतो की अर्जुन भाऊ पण आमच्या प्रत्येक समस्या पूर्ण करतील. आता आमची मागणी एकच आहे की आमच्या इथे आमच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र एक असावं, ही आमची मागणी आहे. आणि अंगणवाडीचं एक काम झालं पाहिजे आमच्या एरियात, असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला हे मान्य आहे की मामा ही गोष्ट आमच्या पूर्ण करतील म्हणून.